कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा आता संसद भवनजवळ पोहोचलेला आहे आणि या सगळ्या दरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर केला जातोय। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्यात आणि बॅरिगेटवरती चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्यात आलाय। तर दुसरीकडे पोलिसांनी अभिजित दिपकेंना ताब्यात घेतल्याचा दावा सीजेपी प्रवक्ते सौरभ दास यांनी केलाय। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या कॉकरोच जनता पार्टीकडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। सोनम वांगचुक यांच्या सूचनेनंतर दिपकेंनी आपलं उपोषण सोडलेलं आहे, पण संसद भवनवरती मोर्चा काढण्यावरती आंदोलक ठाम होते आणि त्यामुळेच पोलिसांनी आंदोलकांना जंतर मंतरवरच रोखून धरण्याचा प्रयत्न केला। पण काही आंदोलक संसद भवनाच्या दिशेने निघाले। संसद भवनचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते सुद्धा बंद करण्यात आलं। तर संसद भवनाबाहेर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागलाय। तर दुसरीकडे सीजेपी प्रवक्त्यांनी जे.पी. नड्डा यांची भेट घेतली, पण ही बैठक निष्फळ ठरल्याचा दावा सीजेपी कडून करण्यात आलाय। तर आपण बघतो संसद भवनावरती विद्यार्थ्यांचा मोठा मोर्चा आज सकाळपासून हा मोर्चा निघण्याचा प्रयत्न करताना मात्र परवानगी नसल्यामुळे या मोर्चाला थांबवण्यात आलेलं होतं। मात्र सगळे विद्यार्थी सगळे कार्यकर्ते जे आंदोलक आहेत ते संसद भवनापासून अगदी 100 मीटरपर्यंत पोहोचलेत, अगदी जवळ जाऊन पोहोचलेले आहेत। आपण बघितलं अनेक घटना आज सकाळपासून घडलेल्या आहेत। पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, अश्रुधुराच्या कांड्या फोडाव्या लागल्या, कारण कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात होते आणि ते आक्रमक सुद्धा होते। त्यामुळे विद्यार्थ्यांचा संसद भवनाबाहेर आता सध्या ठिय्या बघायला मिळतोय। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर अनेक कार्यकर्त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांची धरपकड करण्यात आली। नीट पेपर फुटीवरून हा सगळा मुद्दा सुरू झाला आणि आपण बघतोय जोरदार आज घोषणाबाजी करण्यात आली। मोठ्या संख्येने कार्यकर्ते होते आणि बॅरिगेट क्रॉस करून संसदेकडे जाण्याचा प्रयत्न या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। पोलिसांकडून आंदोलकांवरती पुन्हा एकदा लाठीचार्ज करण्याची माहिती समोर येते। अश्रुधुराच्या कांड्या फोडण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला। मात्र मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते उपस्थित होते। ही दृश्य आपण बघतोय ती ज्या वेळेला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या त्यावेळीची आपण दृश्य बघतोय। कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली होती। आज जर आपण बघितलं तर या सगळ्या परिसरातील इंटरनेट सेवा बंद आहे। अनेक मेट्रो स्थानकं, जवळपास 5 मेट्रो स्थानकं या जवळची आहेत ती पूर्णपणे बंद आहेत। तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले। अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे आणि आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। मात्र तरी सुद्धा गर्दी जी आहे, आंदोलकांची संख्या जी आहे ती अजून सुद्धा आपल्याला वाढताना बघायला मिळते। मोठ्या संख्येने अगदी पहाटेपासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। मात्र संसदेपर्यंत या सगळ्या कार्यकर्त्यांना पोहोचण्यात यश आलंय। अगदी 100 मीटर अंतरापर्यंत हे सगळे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। मागणी एकच, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन पार पडतंय। आपण बघितलं सोनम वांगचुक यांना उपचारांसाठी ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यानंतर सीजेपी कडून हे आंदोलन पुन्हा एकदा पुढे नेण्यात आलं आणि आज हा मोर्चा संसदेकडे जात होता आणि त्यावेळेला पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे। तो अच्छी तरह से डिस्कस करना चाहिए, इंस्टेड ऑफ ऐसे प्रोटेस्ट करने से तो कुछ काम नहीं होगा। और आप अगर देश के जितने युवा है, एजुकेशन सिस्टम है, इसके लिए हमारी मोदी सरकार हमेशा साथ रहा है, बहुत काम किया है उसके लिए। अभी ये जो आप लोग प्रोटेस्ट कर रहे हैं इसका कोई मतलब ही नहीं है। इट इज़ इतना ही मैं कहूँगी, जो बात करके इसको सॉल्व करना चाहिए। हम सब कह रहे हैं डिस्कस करो, एजुकेशन पॉलिसी में प्रॉब्लम्स हैं, बड़े बड़े इश्यूज हैं। आप डिस्कस करने के लिए राजी नहीं है और बच्चों पे आप टीयर गैस कर रहे हो और उनकी पिटाई कर रहे हो, किस लिए? बच्चे हैं हमारे। दुर्भाग्यपूर्ण स्थिति है पूरे देश की, जहां युवा अपनी बात रखना चाहते हैं और सरकार सुनना नहीं चाहती है, संवाद नहीं करना चाहती है। लगातार यही कहा गया है छात्रों द्वारा, यही कहा गया है सोनम वांगचुक द्वारा कि संवाद तो कायम करे सरकार, लेकिन सरकार इतनी कठोर, इतनी निष्ठुर सरकार है, ये अपने आगे किसी की चलने नहीं देती है। हम लोग मैंने पहले भी बताया है कि हम लोग छात्र के साथ हैं और हम अभी वॉक करेंगे जंतर मंतर के लिए। हमारे सांसद थाने में बैठाए हुए हैं और बाहर बच्चों की पिटाई करी जा रही है। ये कौन सी सरकार है? ये कौन सी सरकार है जो सबका साथ सबके विकास की बात कर रही है? आप बच्चों की सुनना नहीं चाहते। सरकार है कि अहंकार है आपके अंदर? ये अहंकार बोल रहा है। अगर सरकार होती तो सुनती।
बच्चों की बात सुनती और नीट एग्जामिनेशन अगर हुआ है और उसमें अगर ये धांधली हुई है तो उसका जिम्मेदार कौन है? क्रेडिबिलिटी किसकी है? किसको ये तैयारी करनी थी? आप विश्व गुरु बनना चाहते हैं, दुनिया में आप कह रहे हैं अमृत काल है, लेकिन आपके मंत्री आप नहीं हटा पा रहे। स्टूडेंट्स पे जो लाठीचार्ज की, नौजवान बच्चों पे जो किए, ये डेमोक्रेसी पे हमला है। और जो लोग अपने बात रखने के लिए दिल्ली आते हैं, उनके ऊपर ऐसी लाठीचार्ज अगर होती है और उनको अगर ऐसा डराया जाता है तो ये डेमोक्रेसी नहीं है। और सरकार इसके बारे में सोचने के लिए हम 10 बार बोले, लेकिन वो सरकार सोच रही नहीं, उल्टा बच्चों को, नौजवानों को तंग कर रही। तर आपण बघितलं विविध राजकीय प्रतिक्रिया अखंड देशभरातून सध्या येताना दिसत आहेत। मात्र आपण जी सध्या दृश्य बघतोय ती आंदोलकांना ज्यावेळेला ताब्यात घेण्यात आलं, आंदोलकांवरती लाठीचार्ज करावा लागला, त्यावेळची सगळी दृश्य बघतोय आपण। जर कार्यकर्त्यांची, या आंदोलकांची गर्दी बघितली तर आपल्या लक्षात येईल किती मोठ्या संख्येने हे सगळे आंदोलक जंतर मंतर परिसरात उपस्थित आहेत आणि संसद भवनजवळ जाण्याचा हे सगळे कार्यकर्ते प्रयत्न करत होते। कारण आज संसद मार्च आज हा निघणार होता, मात्र या मोर्चाला परवानगी नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आणि हा मोर्चा आहे तिकडेच थांबवण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या। मात्र आंदोलक जे आहेत ते ऐकायला तयार नव्हते। आंदोलक कोणत्याही परिस्थितीत आज संसदेपर्यंत पोहोचणार असा पवित्रा त्यांनी घेतलेला होता। दृश्यांमध्ये आपण बघितलं, आपल्या लक्षात येईल कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। दरम्यान आपण आता जी दुसरी दृश्य जी बघतोय ती चैत्यभूमी जवळची आपण दृश्य बघतोय। त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलेला आपण बघतोय। एकीकडे दिल्लीतली दृश्य तर दुसरीकडे आपण मुंबईतल्या चैत्यभूमीची काही दृश्य आपल्या समोर टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण बघतोय। पोलिसांचा मोठा फौजफाटा आपल्याला बघायला मिळतोय। दरम्यान इकडे दिल्लीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली, अनेक कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला। सुरू आहे। राज्य, देश आणि राज्य लोकशाही राहिलेली नाही आहे। मोदी सरकार आणि राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे कुठेतरी, आणि लोकशाहीची हत्या झालेली आहे। काय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाईल असं वाटतंय? धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आंदोलन पण तीव्र तुम्हाला आंदोलनाच्या पूर्वीच ताब्यात घेतले, तुमचं आंदोलन होणार होतं, मात्र तत्पूर्वी तुम्हाला ताब्यात घेतलं जातं। ताब्यात घेतला जातो। त्यांना वरून अशा ऑर्डर्स आहेत पोलीस प्रशासनाला, असं ते सांगतात। त्याच्यामुळे लोकशाहीचा आवाज तर आपण बघितलं मुंबईमध्ये आंदोलनाच्या पूर्वीच या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं। मात्र आत्ताची दृश्य आपण बघतोय ती पुन्हा एकदा दिल्लीमध्ये अनेक विद्यार्थी जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत ते निदर्शनं करतायत, हातामध्ये तिरंगी दिसत आहेत। दरम्यान पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आलेला आहे। या सगळ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला आहे। आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने तरुण रस्त्यावरती उतरल्याचं आपण सकाळपासून बघतोय। संसद भवनावरती विद्यार्थ्यांचा हा मोर्चा आज निघालेला आहे आणि आंदोलकांना मागे हटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सकाळपासून आपल्याला बघायला मिळतोय।